नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आगरी बाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा ठिकाणी चाललोय. असं एक मंदिर आहे की जे भरपूर कमी लोकांना माहीत आहे. त्या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती भेटावी यासाठी हा ब्लॉग मी बनवत आहे. आता आपण पोहोचलोय कोपरखिरी डीमार्ट पर्यंत. या ब्लॉग मध्ये पण आपल्याला पाम बीच मार्गे जायचं आहे. आपल्याला पोहोचायचं आहे बेलापूर पर्यंत, जिथे पाम बीचचा एंड आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तिथूनच त्या मंदिराचा रस्ता आपल्याला भेटेल. आता आपण सरळच वाशी मार्गे जाणार आहोत. आपण पोहोचलोय गावदेवी मंदिर, जुगाव मरियाई मंदिर ट्रस्ट. आपण ते आहे वाशीचं अग्निशामक केंद्र, तिथपर्यंत पोहोचलोय आपण आता. शिवाजी चौक, वाशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथून लेफ्ट घेतलाय, सरळ गेल्यावर आपल्याला पाम बीच भेटेल. राईट मारल्यावर चला, सिग्नल सुटला. आता राईट मारून पाम बीचला सुरुवात करत आहोत. आता आपण आपल्याला शेवटच्या सिग्नल पर्यंत जायचं आहे पाम बीचच्या, जिथे बेलापूर किल्ला आहे जुना, ऐतिहासिक वास्तू आहे ती नवी मुंबईतली. थोड्या वेळात पोहोचू आपण सानपाडा सर्कलला पोहोचू. आता तिथून आपल्याला पाम बीच स्टार्ट होईल. वाशी स्टेशन, सानपाडा सर्कल सिग्नल आलाय. चला, पाम बीच सुरू झालेली आहे. हा रोड नवी मुंबईचा नेकलेस म्हणून ओळखला जातो. थोडा क्लीन रोड आहे ना. स्पीड लिमिट 60. संडे असून दुपारी पण बघा किती गाड्या आहेत रोडला.
नेरूळ सिग्नल पार केलात आपण. या मंदिराची माहिती माझी बहीण वेळापूरला आहे, तर भाऊबीजला मी तिथे गेलो होतो तेव्हा मला या मंदिराबद्दल माहिती भेटली त्यांच्या घरातून की एक ब्लॉग बनवा म्हणून. आपण ज्या मंदिराला चाललोय ना आता ते आहे साती असरा देवींचं मंदिर, आमच्या आगरी भाषेत बायांचं. मंदिराचा परिसर इतका शांत आहे ना, बघाच तुम्ही. आता पोहोचलो आपण सीवूड सिग्नल. समोरच बघता येणार आहे कॉलनी. थोडे दुपारी निघलोय तरी पण ऊन एकदम कमी आहे, क्लायमेट थंड आहे एकदम, काही वाटत नाही उन्हाचं. पाच मिनिटात आपण पोहोचू बेलापूर किल्ले गावठण. पामबीच रोडचा व्ह्यू बघा. कोपरखेरणेवरून फक्त 15 किलोमीटर आहे, जेवण जाऊन 30 किलोमीटर. इथे आपण जाणार तिथे गोवर्धनी माता म्हणून एक मंदिर आहे, ते फेमस आहे, ते भरपूर लोकांना माहिती आहे. त्याच्याच बॅक साईडला ते साती आसरांचं मंदिर आहे, ते भरपूर लोकांना माहिती आहे. समोरच दिसेल तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय. पोहोचलो आता आपण. इथून युटर्न मारायचं आहे आणि लगेच लेफ्ट मारायचं आहे. चला, सिग्नल सुटला. त्या सिग्नलवरून राईट मारल्यावर आपण चिरनेर ब्लॉक मध्ये गेलो होतो, उरण साईडला. इथून युटर्न मारायचं आपल्याला. सरळच बघा समोरून गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार, किल्ले गावठण बेलापूर. इथून सरळ गेलो तर गोवर्धनी माता मंदिर ची एंट्री भेटेल.
हे बघा. गोवर्धनी माता मंदिरसाठी फॉरेस्ट हिल्स ही सोसायटी आहे, इथून पण एंट्री आहे. साती आश्रम मंदिर मोठ्या बाया इथे जायचं आहे आपल्याला. इथलं क्लायमेट बघा. हो हो हो. अनिल भाऊ, कसं क्लायमेट आहे इथे? थंड ना एकदम. पोहोचलो आपण मंदिराजवळ. मंदिर बघा तुम्ही, खूपच सुंदर आहे. बाईक इथे पार्क केली आम्ही. आता खाली उतरतोय. थोडं खाली आहे मंदिर, थोड्या पायऱ्या उतरून जायला लागेल आपल्याला. हे का पोचलो आपण मंदिराजवळ. तर मंदिराला लॉक होतं, तसं मी ताईला सांगून ठेवलं होतं चावीसाठी अरेंज करायला. तर चावी आपल्याला भेटलेली आहे. चला आता दर्शन झालंय साती आसरांचं. कोणाकोणाला हे मंदिर माहिती होतं त्यांनी कमेंट्स मध्ये सांगा मला. आता इथे इथपर्यंत आलोय तर गोवर्धनी मातेचं पण दर्शन घेऊया. गोवर्धनी मंदिर भरपूर लोकांना माहिती आहे आणि युट्यूब वर पण भरपूर व्हिडिओज आहेत. तुम्ही पण या, साती आसरांचं दर्शन घ्या, तुमच्या मनाची शांती तुम्हाला भेटेल हीच अपेक्षा करतो. तर ही फॉरेस्ट हिल सोसायटी मधून बाईक आहे म्हणून आम्ही या रोडनी चाललोय गोवर्धनी मातेच्या दर्शनाला. पायऱ्यांवरून पण रस्ता आहे. इथं
पोचलो आपण गोवर्धनी मातेच्या मंदिराजवळ. हे बघा, या पायऱ्यांवरून पण तुम्ही येऊ शकता चढून. इथून एंट्री आहे. चला तर आता गोवर्धनी मातेचं पण दर्शन झालेलं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंतच. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.